नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत। मित्रांनो, राज्यात जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून एक शासन निर्णय म्हणजे मित्रांनो GR निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि या GRच्या माध्यमातून राज्यातील या 18 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जी काही अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम आहे ती वितरित केली जाणार आहे। यासाठी राज्य शासनाकडून 596 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, हे 18 जिल्हे कोणकोणते आहेत आणि एका जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र होणार, तसेच मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता राज्यात जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजे मित्रांनो हा शासन निर्णय 4 दिवसापूर्वी घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही प्रस्तावना बघू शकतात। अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधींचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत। केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राची उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहेत। तसेच दिनांक 22/6/2023 च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे। संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञा करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, यापूर्वी दिनांक 10/1/2024 व दिनांक 31/1/2024 च्या शासन निर्णयानुसार अनुक्रमे रुपये 144.10 कोटी व रुपये 2109.12 कोटी इतका निधी नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानीकरिता मदत मंजूर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, जानेवारी 2024 ते मे 2024 या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत। त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता। जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 596,21,95,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, या 18 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे लवकरच जमा केले जाणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही नुकसान भरपाई पात्र जिल्हे बघू शकतात। मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, अहमदनगर जिल्ह्यात जानेवारी 2024 मध्ये नुकसान झालेल्या 31 शेतकऱ्यांसाठी 2,37,000 रुपये मंजूर झाले आहे। तर नाशिक जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 मध्ये नुकसान झालेल्या 530 शेतकऱ्यांसाठी 58,68,000 रुपये मंजूर झाले आहे। तर धुळे जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 मध्ये नुकसान झालेल्या 2,701 शेतकऱ्यांसाठी 4,07,66,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 मध्ये नुकसान झालेल्या 36,453 शेतकऱ्यांसाठी
54,58,32,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 3,746 शेतकऱ्यांसाठी 2,34,15,000 रुपये मंजूर झाले आहे। तर धुळे जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 318 शेतकऱ्यांसाठी 45,94,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 244 शेतकऱ्यांसाठी 37,78,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, जळगाव जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 13,263 शेतकऱ्यांसाठी 23,37,71,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 310 शेतकऱ्यांसाठी 37,95,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात मे 2024 मध्ये नुकसान झालेल्या 9,086 शेतकऱ्यांसाठी 7,06,13,000 रुपये मंजूर झाले आहे। तर धुळे जिल्ह्यात मे 2024 मध्ये नुकसान झालेल्या 116 शेतकऱ्यांसाठी 36,14,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यात मे 2024 मध्ये नुकसान झालेल्या 139 शेतकऱ्यांसाठी 25,66,000 रुपये मंजूर झाले आहे। तर जळगाव जिल्ह्यात मे 2024 मध्ये नुकसान झालेल्या 5,983 शेतकऱ्यांसाठी 13,42,43,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यात मे 2024 मध्ये नुकसान झालेल्या 647 शेतकऱ्यांसाठी 89,28,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 1,896 शेतकऱ्यांसाठी 5,02,41,000 रुपये मंजूर झाले आहे। तर पुणे जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 401 शेतकऱ्यांसाठी 81,58,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 मध्ये नुकसान झालेल्या 9,644 शेतकऱ्यांसाठी 11,85,62,000 रुपये मंजूर झाले आहे। तर अकोला जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 मध्ये नुकसान झालेल्या 11,807 शेतकऱ्यांसाठी 21,10,31,000 रुपये मंजूर झाले आहे। तर यवतमाळ जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 मध्ये नुकसान झालेल्या 11,243 शेतकऱ्यांसाठी 15,27,17,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 मध्ये नुकसान झालेल्या 57,240 शेतकऱ्यांसाठी 78,13,06,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 मध्ये नुकसान झालेल्या 8,281 शेतकऱ्यांसाठी 14,76,22,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि शेतकरी मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात मार्च ते एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 64,748 शेतकऱ्यांसाठी 154,78,21,000 रुपये मंजूर झाले आहे। तर अकोला जिल्ह्यात मार्च ते एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 15,873 शेतकऱ्यांसाठी 32,95,96,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यात मार्च ते एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 14,373 शेतकऱ्यांसाठी 21,47,45,000 रुपये मंजूर झाले आहे। तर बुलढाणा जिल्ह्यात मार्च ते एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 16,525 शेतकऱ्यांसाठी 25,21,67,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, वाशिम जिल्ह्यात मार्च ते एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 3,528 शेतकऱ्यांसाठी 6,56,74,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यात मार्च 2024 मध्ये नुकसान झालेल्या 343 शेतकऱ्यांसाठी 36,98,000 रुपये मंजूर झाले आहे। तर नागपूर जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 मध्ये नुकसान झालेल्या 10,561 शेतकऱ्यांसाठी 18,08,67,000 रुपये मंजूर झाले आहे। तर वर्धा जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 मध्ये नुकसान झालेल्या 24,829 शेतकऱ्यांसाठी 39,91,64,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, भंडारा जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 मध्ये नुकसान झालेल्या 3,324 शेतकऱ्यांसाठी 3,01,58,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 मध्ये नुकसान झालेल्या 196 शेतकऱ्यांसाठी
12,05,000 रुपये मंजूर झाले आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 मध्ये नुकसान झालेल्या 7,861 शेतकऱ्यांसाठी 10,30,56,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 मध्ये नुकसान झालेल्या 452 शेतकऱ्यांसाठी 17,36,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यात मार्च व एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 1,057 शेतकऱ्यांसाठी 1,49,63,000 रुपये मंजूर झाले आहे। तर वर्धा जिल्ह्यात मार्च 2024 मध्ये नुकसान झालेल्या 811 शेतकऱ्यांसाठी 1,28,19,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 376 शेतकऱ्यांसाठी 43,68,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 652 शेतकऱ्यांसाठी 77,76,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात मार्च 2024 मध्ये नुकसान झालेल्या 4,996 शेतकऱ्यांसाठी 9,60,14,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 206 शेतकऱ्यांसाठी 47,65,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, भंडारा जिल्ह्यात मार्च 2024 मध्ये नुकसान झालेल्या 33 शेतकऱ्यांसाठी 2,49,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, 18वा जिल्हा आहे भंडारा जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 6,063 शेतकऱ्यांसाठी 7,35,19,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील या 18 जिल्ह्यातील एकूण 3,54,756 शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईचे तब्बल 596,21,95,000 रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, ही रक्कम राज्यातील या 18 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।